प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पौल आणि बर्नबा यांच्या बरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधू जनातील प्रमुख बर्शबा म्हटलेला यहुदा आणि सिला यांना अंथियोखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील यांना वाटले. त्यांच्या हाती असे लिहून पाठवले: अंथियोखिया, सूरिया आणि किलिकिया येथील परराष्ट्रीयातले बंधुजन यांना प्रेषित आणि वडील वर्ग या बंधुजनांचा सलाम. आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हाला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते. ह्यास्तव आमचे एकमत झाल्यावर आम्हाला हे योग्य वाटले की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्नबा आणि पौल यांच्या बरोबर काही निवडलेली माणसे तुम्हाकडे पाठवावी. ह्याकरिता यहुदा आणि सिला यांना आम्ही पाठवले आहे. ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील, कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला आणि आम्हाला योग्य वाटले. त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी आणि जार कर्म ही तुम्ही वर्ज्य करावी. ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो. त्यांना पाठवून दिल्यावर ते अंथियोखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणून म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करतो. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.